रत्नागिरी में जिला परिषद और पंचायत समिति चुनाव में मिली जीत को महायुति की सफलता बताते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने गुट नेता और मुख्य प्रतोद की नियुक्ति की घोषणा की है। याच्यामध्ये 100% यश हे शिवसेना आणि महायुतीला मिळालेलं आहे। आज 41 सदस्य रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार गटनेते म्हणून विलास साळके आणि जिल्हा परिषदेचे मुख्य प्रतोद म्हणून महेश माप या दोघांची निवड झालेली आहे। तसेच पंचायत समितीचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांच्या देखील निवडी झालेली आहेत। या निवडी 6 वर्षासाठी असतील। जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवड नंतर एकनाथ शिंदे साहेब करतील, पण त्यांचा कालावधी देखील 6 वर्षच असणार आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष साधारणपणे नावं कधी नाही, नावं आता तरी कुठं कोणाला माहिती होते। नावं आज सकाळी फायनल झाली, साहेबांनी पाठवली, आम्ही जाहीर केली। तसं अध्यक्षांचं आणि उपाध्यक्षांचं नाव देखील आणि सभापतींचं नाव हे त्या दिवशी सकाळी स्वतः एकनाथ शिंदे साहेब पाठवतील आणि त्याच्यानंतर जाहीर होईल। परंतु ह्या नावासाठी निवडून आलेले पदाधिकारी हे कोणाचं नाव असणार आहे, काय असणार आहे, याच्यामध्ये उत्सुकता नक्की असेल, पण कोणीही शिष्टमंडळ घेऊन साहेबांकडे पण गेलेलं नाही, आमच्याकडे आलेलं नाही। त्याच्यामुळे शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्यांचा, पक्षप्रमुखांचा जो आदेश होईल तो सगळ्या सदस्यांना मान्य राहील। आपण आता आपले मनोगत व्यक्त करताना काही कडक सूचना दिलेल्या आहेत, त्यामागची नेमकी आपली भावना काय? नाही, कडक सूचना दिलेल्या नाहीत। मी माझी भावना व्यक्त केलेली आहे। या सूचना नाहीत किंवा आदेश नाही। पंचायत समितीचे गटनेते, मुख्य प्रतोद आणि जिल्हा परिषदेचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांनी शिवसेना पक्ष हा सभागृहामध्ये विधायकदृष्ट्या, विकासात्मकदृष्ट्या कसा आपण पुढे नेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे। नियमाला धरून कामकाज असलं पाहिजे। त्याच्यामुळे विधिमंडळामध्ये ज्या गोष्टी आम्ही करतो त्याचं प्रतिबिंब या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असावं, यासाठी हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। स्वयंघोषित नेत्यापेक्षा पक्ष संघटनेला आपल्या पाठण्यामध्ये अधिक भर होता। भविष्यातली वाटचाल कशी राहणार? तुम्ही जर यावेळचे निवडून आलेले सगळे आमचे उमेदवार जर बघितला असाल तर सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, युवा आहेत, बुजुर्ग देखील आहेत। 80% नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेली होती। त्याच्यामुळे इथं स्वयंघोषित कोणच नाही आहे। इथं सगळे पक्षाच्या जीवावर निवडून आलेले आहेत, पक्षाच्या शिवसैनिकांनी काम केलं म्हणून निवडून आलेले आहेत आणि म्हणून प्रत्येकाची रास्त भावना आहे की जे निवडून आले त्यांनी पक्षाचा मान सन्मान केला पाहिजे। आम्हा जिल्हा परिषदेनं डायरेक्ट मंत्रालय नको, आधी जिल्हा परिषद संपवूया। रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सगळे लोकप्रतिनिधी जे निवडून आले ते आता सगळ्या मतदारांचे झालेले आहेत। त्याच्यामुळं काम करताना सगळ्या मतदारांची विकास कामं आपल्याला करायची आहेत, पण हीच विकास कामं करत असताना ज्यांनी आपल्याला मतदान केलं नाही, जे आपल्यावर नाराज आहेत, त्यांचं मन आपल्याला जिंकायचं आहे। त्याच्यामुळं संघटनात्मक काम हे निवडून आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे, ही भूमिका देखील आमची सगळ्यांची राहील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना मुख्य प्रतोदांनी किंवा गटनेत्यांनी 100% पक्षाशी किंवा जिल्ह्याची शिवसेनेची जी कोर कमिटी आहे यांच्याशी चर्चा करूनच पक्षाचं धोरण ठरवलं पाहिजे। आमच्या मते एकमत जर नाही झालं तर माननीय शिंदे साहेबांकडनं आदेश घेऊनच त्याच्या कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे।